आता आपण बघूया मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। एअर इंडियाची मुंबई हिथ्रो विमानसेवा आजच्या दिवसासाठी रद्द। लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित झाल्यामुळे निर्णय। जेजे रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी 15 दिवसांचं वेटिंग। एमआरआय करण्यासाठी जेजे मध्ये 1 महिन्यांचं वेटिंग। आमदार अमीन पटेल यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित। मुंबईजवळ ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी। जेएनपीटी ते चौक दरम्यान 6 पदरी महामार्ग उभारणार। पळसपे फाटा कळंबोली जंक्शन पनवेलच्या ट्रॅफिकवर तोडगा। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील उत्तन डोंगरी येथील कारशेडच्या कामासाठी 1406 झाडं तोडली जाणार। मीरा भाईंदरच्या पालिकेच्या उद्यान विभागाने परवानगी मिळाली। आणखी 9900 झाडांच्या कापणीसाठी जाहीर सूचना प्रसिद्ध। मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित मालमत्तांपैकी एक असलेल्या नेपियन सी रोडवरील लक्ष्मी निवास बंगल्याची तब्बल 276 कोटींना विक्री। वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने खरेदी केला बंगला। संचालकांमध्ये अलिना निखिल मेस्वानी यांचा समावेश। निखिल मेस्वानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक। स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सैनिकांसाठी या बंगल्याची सुरक्षित ठिकाण अशी ओळख। पुण्यातील धारी परिसरात पुन्हा 3 ते 4 जणांकडून गाड्यांची तोडफोड। पोलिसांकडून 2 आरोपींना अटक। दुपारी झालेल्या भांडणाचा राग काढत रात्री आरोपींना सामान्य नागरिकांच्या गाड्या फोडल्या। धारेश्वर मंदिरासमोर गाड्यांची तोडफोड करत हातात नाचवले कोयते। स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणी नवी माहिती समोर। एसी बस असल्याने पीडितेचा आवाज बाहेर आला नाही। पोलिसांकडून बसच्या पडताळणीनंतर माहिती समोर। अत्याचाराचे पीडितेकडून आरोपीला प्रतिकार करण्यात आला। आरडाओरडा करत तरुणीने मदत मागण्याचा प्रयत्नही केल्याचं उघड। पुण्यातल्या ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध। ड्रोनचा वापर करण्यापूर्वी त्याची पूर्व माहिती 7 दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक। पुण्याच्या भोर तालुक्यात मार्च 2025 अखेर शासनाच्या पोर्टलवर संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या 4526 लाभार्थ्यांची आधार नोंदणी।